आजचा दिवस काही वेगळाच होता। आकाशातून जणू भक्तीचा महापूर पृथ्वीवर लोटला होता। जेजुरीचा खंडेराव महाराज आपल्या लाडक्या पत्नी बाणाईसह शेकडो वर्षांची तपश्चर्या पूर्ण करून थेट पंढरपुराच्या वाटेने निघाले होते। त्यांच्यासोबत होती त्यांच्या भक्तांची अलोट गर्दी। येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता। चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचताच त्यांना विठोबाच्या भेटीची ओढ लागली। टाळ मृदंगांचा नाद आणि विठोबाच्या जयघोषाने पंढरी दुमदुमत होती। वारकऱ्यांच्या अथांग सागरातून मार्ग काढत खंडोबा आणि बाणाई थेट विठ्ठल मंदिराच्या दिशेने निघाले। प्रत्येकजण हा चमत्कार डोळे भरून पाहत होता। साक्षात जेजुरीचा राजा आपल्या राणीसह पंढरीच्या विठुमाऊलीच्या भेटीला आला होता। मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचताच विठ्ठल आणि रखुमाई यांच्या मूर्तीसमोर खंडोबा आणि बाणाई नतमस्तक झाले। तो क्षण शब्दातीत होता। कोट्यवधींच्या वारीत देवांनीच देवांना वंदन केलं। विठोबासमोर खंडोबा उभा होता आणि पंढरीच्या वातावरणात एक अविश्वसनीय ऊर्जा संचारली होती। हा केवळ एक योग नव्हता, तर भक्तीच्या इतिहासात कोरला गेलेला सुवर्णक्षण होता। खरंच आज पंढरपुरात स्वर्गच अवतरला होता। ही भेट केवळ दोन देवांची नव्हती, तर ती दोन संस्कृतींची, दोन भक्तिप्रवाहांची आणि दोन महान शक्तींची भेट होती। या भेटीने पंढरीच्या भूमीला अधिकच पावन केलं।